आज मी भरलेला दोडका बनवणार आहे, म्हणजे शिरळं. याला दोडका बी बोलतात आणि शिरळं पण म्हणतात. तर त्याला मी धुवून घेतलं आहे चांगलं. सालवरची शिरा असतात ना, त्या शिरा काढून घेतल्या आणि धुवून घेतलेल्या चांगल्या. आता त्याच्यासाठी मसाला बनवून घेऊ. इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकू, लसूण, हळद, लाल मसाले आणि हा कांदा लसूण मसाले, ही कोथिंबीर. आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊ. त्याच्यामध्ये मीठ टाकू. हे बघा, असा मसाला झालेले. एक जाडे नाही, बारीकही पण नाही. आता हा दोडके हा धुवून घेतलेले, हा असं चिरून घ्यायचं आहे बघा. असं करायचं. आणि हा मसाला वाटलेला आहे ना, हा त्याच्यामध्ये जास्त हे करायचं नाही. मसाला त्याच्यामध्ये असा भरून घ्यायचा, असा दाबून भरून घ्यायचा चांगला. हे बघा, अशी सगळी भरून झालेली. आता हे बघा, अशी भरून घ्यायची सगळी. आता यांना ना फोडणी देऊन घेऊ. फोडणीसाठी कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलेत. आता मी इथं कढई तापायला ठेवलेली. त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकते. कांदा चांगला करपून घेऊ. हे बघा, कांदा चांगला करपलेले. आता त्याच्यामध्ये हे टमाटर चिरलेले आहेत ना बारीक, हे टाकू आणि हे पण चांगली अशी हलवून घेऊ. यांना पण चांगलं असं करपून घ्यायचं. तुम्ही बघू शकता, टोमॅटो आणि कांदा चांगला करपलेले. आता त्याच्यामध्ये 2-3 पानं कढीपत्त्याची टाकू आणि थोडंसं 1 चमचा लाल मसाला टाकू आणि चांगलं असं परत हलवून घ्यायचं. आणि ही भरलेली शिरळी ही त्याच्यामध्ये टाकू. ती पण अशी चांगली हलवून घ्यायची. आता एक मिक्स करून झालेले. आता हे मसाल्याचं भांडं आहे ना, हे धुवून थोडं पाणी टाकू त्याच्यामध्ये शिजायलासाठी आणि झाकण ठेवून शिजून देऊ त्यांना. तयार आहे आपली दोडका शिराळीची भाजी. बघू शकता तुम्ही, किती सुंदर झाले, एकदम लाल लाल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.